पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात 3 दिवसीय तालुकास्तरीय जनगणना प्रशिक्षण शिबिराला वेग। प्रात्यक्षिक सादरीकरणांनी रंगले जनगणना प्रशिक्षण, जनगणना मोहिमेला बळ। भारताची जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत प्रशिक्षण टप्पा 3 अंतर्गत नवापूर तालुकास्तरीय 3 दिवसीय प्रगणक व सुपरवायझर प्रशिक्षण शहरातील सुरूपसिंग हिरानाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात उत्साहात सुरू झाले। या प्रशिक्षणात तालुक्यातील प्रगणक व सुपरवायझर मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जनगणनेची प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे। प्रशिक्षणादरम्यान मास्टर ट्रेनर्स म्हणून स्वप्नील प्रभाकर महाजन, सुनील नहिरे, विवेक वाडिले, हरीश लोहार, बालकिशन ठोंबरे आणि गणेश महाजन मार्गदर्शन करत असून ते जनगणनेतील विविध बाबींचे सविस्तर प्रशिक्षण देत आहेत। मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून सादरीकरण करत जनगणना प्रक्रिया, माहिती संकलन पद्धती, फॉर्म भरण्याची अचूकता आणि नागरिकांशी संवाद साधण्याच्या पद्धती याबाबत प्रशिक्षणार्थींना समजावून सांगितले जात आहे। प्रशिक्षणाची विशेष बाब म्हणजे केवळ सैद्धांतिक नव्हे तर प्रात्यक्षिक पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे। प्रशिक्षणार्थी प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेत असून जनगणना करताना नागरिकांशी बोलीभाषेत संवाद कसा साधावा यासाठी नाट्यमय सादरीकरण करत आहेत। त्यामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी व समजण्यास सोपे होत असल्याचे सहभागी प्रगणक व सुपरवायझर यांनी सांगितले। दरम्यान प्रशिक्षणादरम्यान तहसीलदार दत्तात्रय जाधव, नायब तहसीलदार मोरे रावसाहेब, तहसील कार्यालयातील प्रधान मॅडम तसेच अल्पेश वडवी यांनी भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली। त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत जनगणना अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून ती जबाबदारीने आणि अचूकतेने पार पाडावी असे आवाहन केले। या प्रशिक्षणामुळे येणाऱ्या जनगणना मोहिमेसाठी सक्षम मनुष्यबळ तयार होत असून नवापूर तालुक्यात जनगणना कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला। मी जनगणनेसाठी आपल्या कुटुंबाकडे आलेलो आहे। तर जनगणना हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे। आपल्याला जर अशी काही शंका असेल की मी नवीन आहे किंवा मी काही देणार नाही, तर मी आपल्याला कार्ड पण दाखवतो, माझी आयडेंटिटी दाखवतो आणि जनगणना ही कायदेशीर आहे आणि सर्व कुटुंबांसाठी ती आवश्यक पण आहे। मी जे प्रश्न विचारेल ते तुम्ही देण्याची जबाबदारी आहे। त्याच्यातले नकारार्थी शब्द असतील तर मी तुम्हाला समजून सांगतो की नेमकं काय प्रकार आहे। जाणार नाही किंवा तुमच्या उत्पन्नाचे जेवढे स्रोत आहेत, ज्या गोष्टी तुम्ही सांगणार आहेत, हा सगळा डाटा अत्यंत गोपनीय असल्यामुळे आणि या डाट्याला कायदेशीर आधार असल्यामुळे हा सगळा डाटा भविष्यात कुठेही लीक होणार नाही। उदाहरणार्थ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, अगर दुसऱ्याला कोणाला तरी तुमचा एखादा द्वेषी व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही ही मात्र खात्री आहे। कारण कसं शासन घरकुल योजना वगैरे देतं समजा, आणि जर माझ्या मिसेसच्या नावावर मी घर दाखवलं तर मग पुढे काही जर दुसरी सुविधा किंवा दुसरी काही स्कीम असेल तर ती मग तिचा लाभ मला मिळणार नाही। मी प्रथमतःच तुम्हाला दोनदा हे स्पष्ट केलं की जनगणना हा राष्ट्रीय प्रोग्राम आहे। या मार्फत फक्त गावाची लोक